नमस्कार. रेसिपी आणि बरंच काहीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज गिलक्याची म्हणजेच घोसाळ्याची भाजी बनवणार आहे. ही भाजी बनवताना आपल्याला शेंगदाणे 4 ते 5 पाकळ्या लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, मीठ आणि तेल घ्यायचे आहे. शेंगदाणे आपण सर्वप्रथम भाजून घेऊया आणि त्याला थंड करून त्याचे सालटे काढून घ्यायचे. आपण गिलक्याचे बारीक काप करणार आहोत. लसूणची काप आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. अख्खा लसूण टाकल्यामुळे ते बरोबर बारीक होत नाही, त्यामुळे आपण लसूण बारीक चिरला आहे. त्यात शेंगदाणे घालू, हळद, लाल तिखट घालू. लाल तिखट तुम्हाला यात घालायचं असेल शेंगदाण्याच्या कूटमध्ये तसं घालू शकता, नाही तर फोडणीच्या वेळेस तुम्ही लाल तिखट घालू शकता. त्यात आपण थोडं मीठ घातले, ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे. त्यानंतर आपण कढईत थोडं तेल घालूया. कढईत थोडे जिरे घालायचे आहे. जिरे घातल्यानंतर जे आपण बारीक काप केलेले आहे गिलक्याचे ते घालून घेऊया. ते चांगले परतून घ्यायचे आणि थोडा वेळ तसेच त्याला ठेवून द्यायचे. ते तेलामध्ये थोडे सॉफ्ट होऊ द्यायचे. ते थोडे सॉफ्ट झाल्यानंतर आपण त्याच्यात पाणी घालणार आहोत. आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालावे. तुम्हाला जर घट्ट भाजी हवी असेल तर आपण पाण्याचं प्रमाण कमी करू शकता. तुम्हाला पातळ भाजी खायची असेल तर तुम्ही त्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी घालू शकता. आता ह्यात आपल्याला शेंगदाण्याचं कूट जे केलं आहे, लसूण, लाल तिखट, हळद, मीठ घातलेलं ते आपण यात आता टाकून घेणार आहे. ते घातल्यानंतर त्याला हळूहळू तेल सुटायला लागतं. अशा प्रकारे आपली ही गिलक्याची भाजी तयार आहे. ती तुम्ही